कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर करमळकर सर, विचारपीठावरील सर्व मान्यवर, सभागृहात उपस्थित असलेले मान्यवर आणि मित्रहो, 3 महत्त्वाचे आणि मोठे वक्ते बोलणार आहेत. त्यातले 2 फिजिक्सचे आहेत, 1 जिओलॉजीचे आहेत. मी माझं जे भाषण आहे ते 7 मुद्दे 7 मिनिटात सांगून होतील अशा पद्धतीने करतो. आणि मला जरी त्यांनी थोडा जास्त वेळ दिलेला असला तरी तो शिल्लक राहिलेला वेळ आपल्या मान्यवरांना वापरता येईल असं त्यामागचं गृहीतक आहे. हे 7 मुद्देही पण मी फार स्पष्टीकरण वगैरे देणार नाही, पण मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने केवळ अधोरेखित करावेसे वाटतात असे ते मुद्दे असतील. सगळ्यात पहिलं म्हणजे सक्षम समीक्षा या त्रैमासिकाचे अंक यापूर्वीही माझ्या पाहण्यात अधूनमधून आलेले होते. काही वेळा चालले होते, काही वेळा त्यातले काही लेख मी पाहिलेले होते. आणि ते किती वेगवेगळ्या अभ्यासकांच्यावर म्हणा किंवा साहित्यिकांच्यावर, विचारवंतांच्यावर होते याची यादी आपल्या सक्षम समीक्षेच्या संपादकांनी काही प्रमाणात सुरुवातीला दिलेली आहे. अगदी थेट नामदेव ढसाळांच्यापासून सदानंद मोरेंच्यापर्यंत. आणि ती आणखी यादी जर पाहिली तर ते सगळे लोक मराठी जगताला, साहित्य विश्वाला खूपच चांगले परिचित आहेत. त्या तुलनेत संजय ढोले, मुळात विज्ञान वाचणारा वर्ग कमी, त्यात विज्ञान साहित्य किंवा कथा आणि कादंबरी हा आणखी कमी, अशा पार्श्वभूमीवर अन्य कोणत्याही अंकाचं महत्त्व त्यांनी प्रकाशित केलेल्या मी अजिबात कमी न लेखता मी असं म्हणेल की विज्ञान या विषयावर आणि संजय ढोले यांच्या 10 पुस्तकांच्या संदर्भात किंवा त्यांना केंद्रस्थानी ठेवून हा अंक काढणं याचं महत्त्व अन्य सर्व विशेषांकांच्या तुलनेत मला थोडं तरी जास्त वाटलेलं आहे. याचं कारण मराठीमध्ये विज्ञान कमी आणि विज्ञान साहित्य कमी, त्यात कथा आणि कादंबऱ्या अशा प्रकारचं फिक्शन आणखी कमी, ही चर्चा आपण सर्वांनी केलेली आहे आणि या अंकामध्येही आहेच. मात्र मराठीच्या साहित्याच्या मागच्या साधारणतः एक 125 ते 150 वर्षाचा कालखंड जर पाहिला तर मराठीचे प्राध्यापक आणि त्यांनी विज्ञानाचं महत्त्व अधोरेखित केलं आहे, विज्ञान साहित्याबद्दल वाच्यता केली, त्याच्या प्रचार प्रसारासंदर्भात काहीतरी एक भूमिका घेतली, असं खूप कमी वेळा आढळतं. खरं तर साधारणतः 100-1 वर्षांपूर्वी अशी 2 गुरु शिष्यांची जोडी मला माहिती आहे, जे दोघंही मराठीचे प्राध्यापक होते, पुण्यातले होते. आणि त्यांनी विज्ञान साहित्याच्या संदर्भात मराठीने खूप चांगली भूमिका घेतली पाहिजे. मराठीने म्हणजे मराठीचं संवर्धन करू इच्छिणारे सर्व घटक आणि अर्थातच साहित्यिक. त्यामध्ये गुरु, त्या गुरु शिष्याच्या जोडीमधले ते म्हणजे श्री म माटे. त्यांनी विज्ञानबोध नावाचं पुस्तक साधारणतः 90 वर्षापूर्वी मराठीमध्ये लिहिलं. खरं तर ते संपादन केलं आणि त्याला विज्ञानबोधाची प्रस्तावना असं जवळपास 150-200 पानांचं पुस्तक आहे. आणि अतिशय सुबोध आणि रसाळ पद्धतीने ती त्यांनी प्रस्तावना लिहिली. ती इतकी महत्त्वाची होती की त्याचंच एक स्वतंत्र पुस्तक काढलं गेलं आणि मूळ पुस्तक तुलनेने बाजूला पडलं. वेगवेगळ्या अभ्यासकांच्याकडून विज्ञानावर घेतलेले लेख यांची विज्ञानबोधाची प्रस्तावना मात्र खूप महत्त्वाची मानली गेली. खरं तर ती आजही अवेलेबल असायला पाहिजे असे ते श्री म माटे. त्यातलाच देशोदेशीचे ज्ञानेश्वर अशा शीर्षकाचा एक लेख आहे, तो मी 2 वेळा साधनामधून रिप्रिंट केला वेगवेगळ्या वेळी. इतकं त्याचं महत्त्व मला वाटलं होतं. आणि ज्ञानेश्वर ही संकल्पना आपण ज्या काही संदर्भात वापरतो वेगवेगळ्या विद्वानांना, तर त्यांनी वेगवेगळ्या देशांच्या मध्ये अतिशय कमी वयात 12, 14, 18, 20 या वयामध्ये विज्ञानाच्या क्षेत्रात जे काही महत्त्वपूर्ण काम केलं, संशोधन केलं, अशा लोकांना त्यांनी देशोदेशीचे ज्ञानेश्वर अशी ती संज्ञा वापरलेली आहे. तर तो लेख खूप महत्त्वाचा आहे. पु ग सहस्रबुद्धे यांनी सुद्धा विज्ञान प्रणित समाज रचना असं एक पुस्तकच सुरुवातीच्या त्यांच्या काळात लिहिलं. दुर्दैवाने ते काळाच्या इतके पुढे असल्यामुळे ते फार जास्त प्रसारित झालं नाही. पण अधोरेखित करायचा मुद्दा असा की 90 वर्षापूर्वी या 2 मोठ्या साहित्यिकांनी, विचारवंतांनी मराठीला काय गरज आहे हे अधोरेखित केलेलं होतं. तो प्रवाह फार सक्षमपणे निर्माण झालेला नाही, परंतु गरज ओळखलेली होती.
आणि त्या प्रकारचं काम या अंकातून काही अंशी तरी होणार आहे. एक नवदालन खुलं करणं, या विषयाकडे अधिक लक्ष वेधणं हे घडणार आहे. म्हणून या सक्षम समीक्षेचे संपादक आणि प्रकाशक हे दोघंही अभिनंदनाला आणि कौतुकाला पात्र आहेत असं मला वाटतं. सक्षम समीक्षेचा अंक PDF स्वरूपात त्यांनी 3-4 दिवसापूर्वी पाठवला होता आणि छापून मात्र तो आत्ताच आलेला आहे. त्यामुळे आम्ही PDF मधून मी सुरुवातीला काय वाचलं तर सर्वात अगोदर पुस्तकाच्या समारोपाला संजय ढोले यांची जी मुलाखत आहे ती संपादकांनी घेतलेली दीर्घ मुलाखत आहे. त्यातून त्यांची एकूण साहित्यलेखन विषयक भूमिका, विज्ञानाच्या संदर्भात त्यांनी केलेला अभ्यास आणि त्यांचं सर्व लेखन असा तो विस्तृत पट आहे. आणि नंतर मी काय वाचलं तर मग एकदम प्रारंभीचा, ज्याला बीजलेख म्हणू, असं डॉक्टर विद्यासागर यांनी लिहिलेला लेख. विद्यासागर यांनी पहिल्यांदा तो 6 पानांचा लेख आहे, 5 किंवा 6, मात्र त्याचे 3 भाग केलेत व्यवस्थित. पहिला भाग संजय ढोले यांचं साहित्य, दुसऱ्या भागामध्ये एकूण विज्ञान आणि साहित्य, आणि तिसरं भविष्यातील वाटचाल कशी व्हावी, कोणत्या दिशेने व्हावी. मला असं वाटतं की या अंकाचा तो बीजलेख हा दुसऱ्या क्रमांकावर वाचावा, पहिल्या क्रमांकावर मुलाखत वाचावी, आणि मग मध्ये जे काही आहे ते सरांचे विद्यार्थी आहेत, सहकारी आहेत, चाहते आहेत आणि अन्य काही लोक आहेत, यांनी लिहिलेले छोटे मोठे लेख आहेत. तर या दिशेने गेलं तर या अंकाचं महत्त्व खूप चांगल्या पद्धतीने अधोरेखित होईल असं मला वाटतं. संजय ढोले सरांच्या मुलाखतीमध्ये खूप कितीतरी मुद्दे आहेत. फक्त एक मुद्दा मला अधोरेखित करायचा आहे आणि एक आव्हान म्हणून त्यांनीही आणि इतरांनीही पुढे ते स्वीकारता येईल का, चालवता येईल का, अशी एक विनंती करायची किंवा विनंतीवजा सूचना म्हणूया. त्यांना एक प्रश्न असा विचारला गेला संपादकांनी मुलाखतीमधून की तुमचे या विज्ञान कथांच्या मधले सर्व नायक प्राध्यापक आहेत, संशोधक आहेत, अभ्यासक आहेत आणि त्यातही विज्ञानातलेच आहेत, हे असं का? आणि त्यांनी त्याची मर्यादा पण नेमकेपणाने सांगितलेली आहे की विज्ञानातल्या सगळ्या संज्ञा, संकल्पना, नवसंशोधन, जुनं, हे सगळं जर मांडायचं असेल तर तो नायक मला त्याच प्रकारचा घ्यावा लागेल, अशी त्यांनी त्याच्यामधली ती मर्यादा अधोरेखित केलेली आहे. आणि हे नसायला पाहिजे, पण ही वस्तुस्थिती आहे. मला असं वाटतं की ही जी मर्यादा आहे ही ओलांडता येईल का, असा माझ्या मनातला एक प्रश्न आहे. 2020 मध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ साधनाने विज्ञानाने मला काय दिलं या विषयावरचा एक अंक काढला होता आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या पण विज्ञानाचा बेस असलेल्या 12 लोकांना त्यामध्ये लिहायला सांगितलं होतं. आणि मी ते सर्वजण निवडताना ढोले सरांनी जे आता भूमिका मांडली त्यालाच पॅरलल, परंतु एक मनामध्ये संशय होता. मी माणसं निवडताना ज्यांना विज्ञानाचं बॅकग्राऊंड आहे आणि विज्ञानाच्या संदर्भात काम केलेलं आहे, म्हणजे फॉर्मल एज्युकेशन विज्ञानामधले आणि प्रत्यक्षातलं कामही नंतर विज्ञानाचा प्रचार, प्रसार, प्रबोधन यासाठी, अशी ती 12 माणसं निवडली होती. मात्र मला स्वतःला असा प्रश्न पडला होता की ज्याने कधीही विज्ञानाच्या शाखेमध्ये काम केलेलं नाही, फॉर्मल एज्युकेशन घेतलेलं नाही, अशी माणसंही विज्ञानाच्या संदर्भात काम करू शकतात का, त्यांच्याकडेही वैज्ञानिक दृष्टिकोन असतो का, असा एक मनात होता. पण तसं एक बेस्ट एक्झाम्पल माझ्यासमोर काही नव्हतं, किंवा खरं तर नावं होती पण कोणीतरी मोठ्या तज्ज्ञ व्यक्तीने, जाणकारानेच जर ते सांगितलं तर त्याला काहीतरी एक आधार येईल असं मला तो अंक काढत असताना वाटत होतं. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे सावंत सरांना, त्या मी 12 व्यक्तींच्यापैकी त्यांना पण लिहायची विनंती केली होती आणि त्यांनी सुरुवातच त्यांच्या लेखाची अशी केली होती की गाडगे बाबांच्याकडून मला विज्ञानाचे पहिले धडे मिळाले. तर माझ्या मनातली जी शंका होती तिला एक खूप चांगला बेस सावंत सरांच्या त्या लेखातून मिळाला. मूळ लेख तुम्ही वाचला तर त्यांनी गाडगे बाबांच्यापासून सुरुवात केली आणि मग मला विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याची ओळख कशी नंतर झाली आणि विज्ञानाचे पहिले शिक्षक गाडगे बाबा, अशा प्रकारे त्यांनी विधान केलं आहे. आणि मग मी अर्थातच माझं एक्सप्लोर केलंच की मग तुकडोजी महाराज हे पण त्या अर्थाने विज्ञानाचे शिक्षक म्हणता येतील. इथपासून कदाचित बहिणाबाई चौधरींचाही समावेश त्यात करावा लागेल. मग मी मुद्दाम त्या लेखाला फोटो म्हणून जर कोणाचा घेतला असेल, निवडला असेल, तर तो तुकडोजी महाराज आणि गाडगे बाबा असा त्यांच्या त्या लेखाला फोटो आहे. तर आता ही मर्यादा तुमच्या पुढच्या कथांच्या मध्ये किंवा एखाद्या कादंबरीच्या मध्ये ओलांडता येईल का, किंवा हा अंक वाचणारे
आणि विज्ञानाच्या संदर्भात क्रिएटिव्ह रायटिंग करणारे लोक जर कोणी असतील तर त्यांना करता येईल का, हा माझ्या मनातला एक अतिशय नम्र प्रश्न आहे. पण मला वाटतं की हे आव्हान कोणीतरी पेलवलं पाहिजे. आणि त्याचं एखादं छोटं एक्झाम्पल म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये राहीबाई पोपरे नावाची एक महिला आहे, तिला पद्मश्री मिळालेलं आहे. ती शाळेमध्ये कधीही गेलेली नाही आणि तिने बियाणांची साठवणूक याच्या संदर्भात जे काम केलं आहे त्याची दखल खूप वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीने घेतली आहे. तर समजा तिचंच एक कॅरेक्टर किंवा तीच नायिका आहे मध्यवर्ती, असं कल्पून आपल्याला विज्ञानाची एखादी कथा होऊ शकते का, असा माझ्या मनातला प्रश्न आहे. आत्ता मी गेल्या आठवड्यात जसं तुम्ही संजय ढोले सरांच्यावर एक पूर्ण अंक करताय, तसा मी मिलिंद बोकील यांच्यावर एक पूर्ण विशेष अंक करतोय. मिलिंद बोकील यांचं ललित साहित्य आणि वैचारिक साहित्य, आणि त्यानिमित्ताने बोकिलांचं त्यांचं स्वतःचं लेखन मी आधी वाचलं होतं, परंतु त्यांनी संपादित केलेलं विनोबांच्या लेखनाचं एक पुस्तक मी पाहत होतो. ते खरं तर मी दुर्लक्षित ठेवलं होतं अगोदर, की विनोबा आपल्याला माहीतच आहेत काय आहे ते, यापेक्षा अधिक जाणून घेण्याची आत्ता गरज नाही किंवा आत्ता वेळ देऊ नये. पण मी ते ज्ञानतो सांगतो पुन्हा या शीर्षकाचं ते पुस्तक मी उलटं वाचायला सुरुवात केली आणि शेवटचे 4-5 लेख त्याच्यातले भाषेच्या संदर्भातले आहेत. आणि विनोबांनी ते भाषेच्या संदर्भात लेख वाचताना आपण, म्हणजे मी आता संपादक म्हणून गेली 10-12 वर्षे पूर्ण वेळ काम करतोय, त्याआधी करत होतो, तरीही भाषेच्या संदर्भात आपल्या धारणांना मूलभूत कलाटणी देणं, किंवा अरे या बाजूनी पण आपण विचार केलाच नाही किंवा केलं तर वेगळंच चित्र दिसेल, वेगळा दृष्टिकोन आपल्या येईल किंवा दृष्टिकोनाला बळ येईल, असं ते मला वाटलं. त्यामध्ये विनोबांनी खूप ठामपणे विधान केलं आहे. ते नुसतं विधान मी सांगितलं तर कदाचित तुम्ही पण त्याच्याशी सहमत होणार नाही आणि मी पण पुरेसा नव्हतो. मात्र ते सगळे संदर्भासह 4-5 लेख वाचले तर मग आपण विनोबांशी बऱ्यापैकी सहमत होऊ असं मला वाटतंय. ते असं म्हणतायत की आपल्या भाषा पुरेशा समर्थ आहेत, सक्षम आहेत विज्ञानाचं साहित्य पेलवण्यासाठी, विज्ञानाच्या सगळ्या संकल्पना घेऊन तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठीही. त्यात ते पुढे असंही विधान करतात की आपल्या भाषा काही 1000 वर्षांचा इतिहास आहे, 1000, 1200, 1400 वर्ष, आणि विज्ञानाचा इतिहास तसा पाहिलं तर गेले 200, 250, 300 वर्ष आधुनिक विज्ञान या अर्थाने आपण जर म्हटलं तर. त्यामुळे आमच्या भाषा सक्षम आहेत, विज्ञान नंतर आलेलं आहे. पुढे त्याची कारणमीमांसा त्यांनी थोडी अशी केली की ब्रिटिशांच्याकडून आपल्याकडे जे आधुनिक शिक्षण आलं ते शिक्षण 10%च लोकांना मिळालं, 90% लोकांना मिळालंच नाही. आणि इंग्रजीतून आलं सगळ्याच प्रकारचं, आणि त्यात विज्ञानाचं तर इंग्रजीच्या बाहेर फारसं काही उपलब्धच नव्हतं. त्यामुळे उरलेल्या 90% लोकांना जर शिक्षण द्यायचं असेल तर ते तुम्हाला त्यांच्या भाषेतून, स्थानिक भाषांच्या मधूनच द्यावं लागेल. आणि विज्ञान स्थानिक भाषांच्यामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या संदर्भात या देशाची स्थिती सुधारू शकत नाही. हे विनोबांचे विधान 75 वर्षापूर्वीचं आहे. आजही आपण त्याच अवस्थेत आहोत. शेवटचा मुद्दा मांडतो आणि थांबतो. जॉर्ज ऑरवेल आपल्या सर्वांना माहिती आहे, प्रामुख्याने ॲनिमल फार्म आणि 1984. भले ते वाचलेले नसतील तरी माहीत तर असतोच. मी ॲनिमल फार्म वाचलेली आहे, 1984 नाही वाचलेली. मात्र ऑरवेलचे काही निबंध, एसेज, त्याची काही पुस्तकं आहेत आणि त्यातली 1-2 पुस्तकं मात्र मी बऱ्यापैकी वाचली. आणि त्यातला व्हाय आय राईट या टायटलचा एक निबंध आणि व्हॉट इज सायन्स या शीर्षकाचा एक निबंध हे मला कमालीचे आवडले. आणि मी माझ्या आयुष्यात केलेले पहिले 2 अनुवाद त्याच 2 लेखांचे होते. 2005-06 साधनामधून प्रसिद्ध केले. तर व्हॉट इज सायन्स 3-4 पानांचा तो निबंध आहे. त्यामध्ये तो निबंध इंटरेस्टिंग आहे, त्याच्या मी तपशिलात जात नाही. जो मुद्दा आता मला मांडायचा आहे 6वा मुद्दा तो हा की ते म्हणतात की कोणालाही जर असं विचारलं विज्ञान म्हणजे काय, तर जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, खगोलशास्त्र याचा अभ्यास करणं, परीक्षा नळ्या, यंत्र, तंत्र म्हणजे विज्ञान का, अशी एक व्याख्या ठेवली. आणि दुसरं, विज्ञान म्हणजे विचार करण्याची पद्धती, निरीक्षण, प्रयोग, अनुमान, पडताळा, चिकित्सा वगैरे वगैरे. तर कोणीही माणसं पटकन म्हणतील की नाही विज्ञानाचा दुसरा अर्थ बरोबर आहे. विज्ञान ही मूलतः विचार पद्धती आहे, दृष्टिकोन आहे. मात्र आपण आपल्या व्यवहारामध्ये जगताना, वागताना आणि इतरांना वागवताना मात्र
पहिलाच अर्थ किंवा पहिलीच व्याख्या बरोबर मानून आपण चालत असतो. आणि मग ह्या आपल्या विसंगतीमुळे आपल्या समाज जीवनामध्ये काय स्वरूपाचं नुकसान होतं या संदर्भात त्यांनी मांडलं आहे. आणि तो निबंध पुन्हा एक फार इंटरेस्टिंग प्रकरण आहे. अशा पार्श्वभूमीवर डॉक्टर संजय ढोले यांनी 25 वर्ष लेखन केलं आहे आणि प्रामुख्याने विज्ञानाच्या संदर्भातच लेखन केलं आहे. 250 कथा आहेत असा उल्लेख त्यात आहे. म्हणजे त्यांचा सगळा बायोडेटा किंवा परिचय त्या अंकाच्या शेवटी जो टाकला आहे तो दडपून टाकणारा आहेच कोणालाही. परंतु आपण मुद्दा जर लक्षात घेतला की 250 कथा, त्याच्यातल्या दर्जाविषयी, त्यातल्या विषयाविषयी, त्यातल्या त्रुटीविषयी बोलता येईल. कदाचित ती स्वतः पण सांगू शकतील की माझ्या पूर्वीच्या कथा, आत्ताच्या कथा. पण 250 कथा 25 वर्ष एका निष्ठेने, प्रामाणिकपणे, सातत्याने लिहित आलेत. 2 कादंबऱ्या आहेत. आणि त्यातही जपानमध्ये त्यांना 98 ते 2000 या काळात राहायची संधी मिळणं आणि प्लॅन्टॉन नावाची एक कादंबरी, तिची आता मी तर वाचलेली नाही आहे, परंतु त्याची जी कल्पना आहे तीच इतकी फॅन्टॅस्टिक आहे की कोणीही तिच्या मोहात पडावं. तर अशा या संजय ढोले यांचं आपण सर्वांच्या प्रमाणेच मी सुद्धा मनापासून अतिशय अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि त्यांचा हा विज्ञानाचा जो वसा आहे तो पुढे चालवण्यासाठी आपण आपल्या परीने शक्य तेवढा प्रयत्न करू, अशा प्रकारचं आश्वासन त्यांना या निमित्ताने देतो आणि थांबतो. धन्यवाद.